कैरीचं पन्ह, कारण इकडे UAE मध्ये भयंकर गरमी आहे आणि त्यासाठी एकदम थंडगार पन्ह्याची गरज लागते. तर आज आपण बघणार आहोत कैरीचं पन्ह. करायला एकदम सोपं आहे. चला तर मग लागूया कामाला. तर सगळ्यात प्रथम कैरीचं पन्ह आहे, त्यामुळे आपल्याला कैरी लागणार आहे. तर मी कैरीची अशी साल काढून घेतलेली आहे ह्याची. कारण काय होतं, मोस्टली आपण जेव्हा हे शिजवून घेतो कैरी, तेव्हा त्याच्यानंतर आपण जेव्हा हे गर काढायला जातो तर तेव्हा काय होतं, सालीमध्ये बराच गर राहून जातो. सो म्हणून मी काय केलंय, बाकीच्या साली काढून घेतल्या आणि एक आहे मी असंच तुम्हाला दाखवायला त्याच्याबरोबर उकडून घेणार आहे. त्याच्यानंतर इकडे मी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे वेलची पूड. वेलची पूड ही माझी सालीसकट आणि थोडीशी साखर बरोबर वाटलेली आहे, त्यामुळे तुम्हाला एवढी दिसत असेल. थोडंच मीठ लागणार आहे. त्याच्यानंतर हे जिरं आहे, ह्याला मी ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. थोडीशी मिरपूड आहे, त्याच्यानंतर थोडंसं केशर आहे. बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये या कैरी आणि पाणी घालून ह्याला कमीत कमी 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता आपण काय करूया, ह्याला शिट्टी देऊन घेऊया 4 ते 5. गॅसवर हा कुकर आपण ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम हे आपण मीडियम टू हाय वर ठेवलेली आहे. आता आपल्याला कमीत कमी 4 ते 5 ह्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत. इकडे कुकरच्या बरोबर मी 5 शिट्ट्या दिल्या होत्या. आणि हे बघा, व्यवस्थित आपली कैरी शिजून आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याला थंड करून घ्यायचं आहे. आता आपली कैरी ही उकडून झालेली आहे. ही साल काढलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल, हे बघा. आणि हे विथ साल जी आपण ठेवली होती ती वाली, हे बघा. थोडंफार देखील काढायला गेलं तरी थोडं इकडे राहूनच जातं. त्याचप्रमाणे ही आपल्याला काढायला खूप इझी पडते. हे बघा, नुसतं असं केलं तरी चमच्याने पटापट निघून जाईल. आता मी काय करते, असा सगळा ह्याचा गर काढून घेते, हे बघा. आणि मग नंतर बाट आपल्याला ही फेकून द्यायची आहे सगळा गर काढून झाल्यानंतर. मग इकडे आपला पल्प हा म्हणजे गर हा काढून झालेला आहे, जो आपण कैरी शिजवली होती त्याचा. आता मी तुम्हाला गुळाचं प्रमाण सांगते. इकडे मी गुळाचा वापर करत आहे. जर तुम्हाला गुळ वापरायचं नसेल तर इकडे तुम्ही साखर देखील घेऊ शकता. तर जेवढा आपला पल्प असतो तेवढ्या सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला गुळ किंवा साखर हे घ्यायची असते. थोडं आगेपिछे होऊ शकतं, म्हणजे तुमची कैरी किती प्रमाणात आंबट आहे त्याच्यावर देखील डिपेंड करतं. पण हे माप तुम्ही लक्षात ठेवा. जर 1 वाटी आपला बाउल भरून जर पल्प झाला असेल तर तेवढाच तुम्ही गुळ घ्या. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो पल्प आहे हा मिक्सीच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याला हा गूळ देखील टाकून घ्यायचा आहे. इकडे तुम्ही हाफ देखील घेऊ शकता, म्हणजे हाफ गूळ आणि हाफ साखर. त्याच्यानंतर इकडे वेलची पूड, जिऱ्याची पूड, मिरी, मीठ आणि केशर जे आपण घेतलंय हे देखील ह्याच्यामध्येच आत्ताच येणार. त्याच्यानंतर कैरी शिजवल्यानंतर हे जे पाणी राहिलं होतं खाली ते आपण ह्याच्यात ऍड करणार. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम अशी मस्तवाली पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याची. मिक्सरला ब्लेंड केल्यानंतर हे असं दिसतंय, हे बघा. आता जेवढ्या प्रमाणात आपल्याला पन्ह करायचं असेल तेवढ्या प्रमाणात आपण एखाद्या कुठल्या बाउलमध्ये किंवा बॉटलमध्ये वगैरे टाकून ह्याला बनवू शकतो.
तर आता मला जेवढं बनवायचं तेवढं मी घेते. तुम्ही पण तुमच्या टेस्टनुसार थोडंसं करून बघा आणि मग हवं असल्यास त्याच्यात पाणी किंवा अजून हा पल्प ऍड करा. आणि थंडवालं पाणी ह्याच्यात ऍड करायचं. हे बघा, गारंगार एकदम थंडवालं आपलं पन्ह हे तयार झालं आहे. हा पल्प आहे जो आपल्याला जे पन्ह आपलं जे झालेलं आहे हे तुम्ही स्टोअर देखील करू शकता फ्रीजमध्ये, एखाद्या काचेच्या जारमध्ये वगैरे ठेवून किंवा एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते. चला, तर आपलं व्यवस्थित मिक्स हे करून झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. तर प्रत्येक एका ग्लासमध्ये आपण एक एक बर्फाचा क्यूब टाकणार आहोत आणि हे पन्ह आपण ह्याच्यात ऍड करणार. चला, तर मग इकडे थंडगार असं कैरीचं पन्ह हे तयार झालेलं आहे. मी मातीच्या ग्लासमध्ये आणि काचेच्या ग्लासमध्ये ह्याला सर्व केलेलं आहे आणि वरून थोडंसं मी केशर देखील ह्याच्यात ऍड केलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.